तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दिग्दर्शन कौशल्यामध्ये नकाशा आणि नकाशा म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत. तर नकाशा म्हणजे लोकसंख्या किंवा पर्जन्य मानसाच्या घटकांचे वितरण दाखवण्यासाठी नकाशाचा वापर केला जातो. नकाशामध्ये ठिकाणे, नैसर्गिक गुण आणि त्यांचा एकमेकांशी संबंध काय हे दर्शवले जाते. तर नकाशामध्ये काही पद्धती वापरल्या जातात. टिंब पद्धत, शतरंगी पद्धत आणि समगंधी पद्धत या पद्धती वापरल्या जातात. तर त्या टिंब पद्धत नकाशामध्ये असे योग्य तो टिंब दिलेला असतो जेणेकरून आपल्याला एखादं ठिकाण लवकर सापडेल किंवा पटकन दिसेल, त्याच्यासाठी टिंब पद्धतीचा वापर केला जातो. तसेच नकाशामध्ये तापमान, वाऱ्याचा वेग आणि दाब दर्शवण्यासाठी रेषा व चिन्हे वापरली जातात. तापमान, आता वाऱ्याचा वेग, कोणत्या दिशेला वाऱ्याचा वेग आहे हे दर्शवण्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला रेषा व चिन्हे दर्शवली जातात. तर नकाशा कशाबद्दल आहे, काय आहे हे दर्शवण्यासाठी आपल्याला योग्य तो शीर्षक द्यावा लागतो. नकाशाला योग्य तो शीर्षक द्यावा लागतो. तर नकाशामध्ये विशिष्ट चिन्हे, रंग किंवा छाया वापरल्या जातात. त्यासाठी आपल्याला योग्य ती चिन्हे वापरली जातात. जी संकेत चिन्हे या चिन्हांचा वापर केला जातो. चिन्हे रंग किंवा छाया दर्शवण्यासाठी, उदाहरणार्थ रस्ते, रेल्वे मार्ग, इमारती, नद्या या सीमा दर्शवण्यासाठी आपण संकेत चिन्ह या चिन्हांचा वापर करतो. तर मित्रांनो, नकाशा म्हणजे काय कोणी सांगेल का? मानवाने मानवासाठी तयार केलेल्या रेषांना नकाशा असतात. भूगोल समजण्यासाठी तयार केलेल्या रेषांना बरोबर उत्तर द्यायचं, बसून नाही उत्तर द्यायचं. बॉटल बाजूला ठेवायची, पाणी पिता पिता उत्तर सांगा. स्टँडर्ड. महाराष्ट्राचा नकाशा हा भूगोल समजण्यासाठी आपल्याला रेखाटलेला नकाशा. अजून कोणी सांगेल का? नकाशे मार्ग शोधण्यासाठी, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी, मार्गाचे नियोजन करण्यासाठी नकाशे वापरतात. नकाशा म्हणजे एका ठिकाणाचे, जसे की शहर, देश किंवा जग सपाट पृष्ठभागावर केलेली द्विमितीय रेखाचित्र म्हणजे नकाशा होय. तर नकाशे का वापरले जातात? एखाद्या प्रदेशाची माहिती मिळवण्यासाठी नकाशा. अजून कोणी सांगेल का? नकाशे मार्ग शोधण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी, दृश्य सादरीकरण करण्यासाठी, की जेणेकरून जगाबद्दलची माहिती सोपी आणि दृश्य स्वरूपात आपल्याला मिळेल त्याच्यासाठी नकाशे वापरले जातात. तर यावरून नकाशाचा निष्कर्ष कसा काढता येईल कोणी सांगेल का? एक विशिष्ट गोष्ट किंवा एक विशिष्ट स्थान किंवा नदी किंवा प्रदेश असेल हे शोधण्यासाठी नकाशाचा उपयोग केला जातो. त्याच्यासाठी आपण